मेळघाट विधानसभा निवडणुकीसाठी रमेश मावसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप सेनेचे रमेश मावसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून शक्ती प्रदर्शन केले। भारतीय जनता पार्टीने मेळघाटसाठी माझी उमेदवारी निश्चित केलेली आहे। आज मी माझा नामांकन अर्ज भरलेला आहे आणि याच्या पाठीमागची माझी भूमिका अशी आहे की मेळघाटचा जो विकास आहे आणि जनतेचा जो विश्वास आहे हे जिंकण्याचं काम मला करायचं आहे। नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे। गावातल्या शेवटल्या जो घटक आहे त्या घटकापर्यंत सरकारच्या ज्या योजना आहेत किंवा विकासाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। गावाचा विकास झाला म्हणजे आपल्या देशाचा विकास होईल एवढं मी या ठिकाणी मेळघाटच्या जनतेला एक ग्वाही देऊ इच्छितो की मी परिपूर्ण मला संधी जर मिळाली तर मी परिपूर्ण ते काम करीन। सध्या मेळघाटात तिरंगी लढत असून सर्वाधिक जोर भाजपाचा दिसत आहे। भाजपाचा मित्र असलेला मेळघाट इथे जनता कोल कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपाचे रमेश मावसकर यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांचे नामांकन दाखल करतेवेळी जवळपास हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसून आले। आज भाजपा के प्रत्याशी रमेश मावसकर जी का नामांकन भरना था। बड़ी तादाद में मेलघाट क्षेत्र के दूरदराज क्षेत्र से सामान्य आदिवासी सामान्य मतदार और सभी जाति धर्मों के सभी मतदार आज यहाँ पर उन्हें बधाई देने के लिए उपस्थित थे। 2014 में जो परिवर्तन का चक्र शुरू हुआ इस देश में आदरणीय देवेंद्र जी और नरेंद्र मोदी जी के रूप में उसको आगे बढ़ाने के लिए रमेश मावसकर जी की उम्मीदवारी बहुत काम में आने वाली है। मेळघाट विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी व काटेरी लढत होणार असल्याचे चित्र दिसणार आहे। उच्च विद्यापीठाचे डेप्युटी कमिशनर म्हणून ज्यांनी काम केलं, आता प्रशासकीय अनुभव असणारा आणि ज्यांच्या घरामध्ये आमदारकीचं बीज रोवलेलं आहे अशा अनुभवी व्यक्तीच्या घरामध्ये जन्मलेल्या व्यक्तीला रमेश मावसकरला भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI आठवले गट यांच्या वतीनं ही उमेदवारी मिळाली। निश्चितच मेळघाटच्या विकासासाठी हे अत्यंत चांगलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे। मी रमेशजी मावसकर यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि मेळघाटच्या जनतेवर आपल्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर अत्यंत मोठ्या फरकानं हे निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो। त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो। हमारे भारतीय जनता पार्टी के संस्थापक पंडित जी दीनदयाल उपाध्याय, इनका जो सपना है कि हर गरीब को घर मिले, शिक्षण मिले और उनका विकास हो, और यह जब हम कर सकते हैं तभी उनके और हमारे बीच में बंधुत्व भाव निर्माण होगा। और यही उद्देश्य को लेकर हम भारतीय जनता पार्टी की मेलघाट विधानसभा के सभी कार्यकर्ता काम कर रहे हैं और बहुत दिन से कार्य करते हुए देखा कि एक अच्छा सुशिक्षित उम्मीदवार, सक्षम उम्मीदवार जो स्वयं निर्णय लेने की क्षमता रखता हो, ऐसा नेतृत्व जब तक हमारे मेलघाट विधानसभा को नहीं मिलेगा तब तक मेलघाट विधानसभा का विकास नहीं हो पाएगा। और मेलघाट विधानसभा का सर्वोपरि विकास, हमारी मातृशक्ति महिला शक्ति जो है उनको स्थायी सुरक्षित रोजगार, हमारे यहाँ पर जो बेघर वाले हैं उनको घर देना, यहाँ पर जो शिक्षण क्षेत्र में काम करना है, आरोग्य क्षेत्र में काम करना है, ऐसे सभी क्षेत्र का विकास और मेन जो कृषि क्षेत्र है, कृषि क्षेत्र के माध्यम से यहाँ का विकास और यहाँ के काश्तकार को यहीं पर उनके फसल को अच्छा दाम मिलेगा, ऐसा एक नियोजन हमें करना है। और टाइगर प्रोजेक्ट हमारा जो वन विभाग है, वन विभाग के माध्यम से हमें क्या करते आएगा ऐसा पूरा नियोजनात्मक हम चुनाव लड़ेंगे और अच्छे एक सुशील निरामय सुशिक्षित हमें मेलघाट बनाना है, इसके लिए हम चुनाव लड़ रहे हैं। मात्र या लढाईत नवीन चेहरा रमेश मावसकर यांना सर्वाधिक पसंती होत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।